होणार नाही, एवढं कमी नाही आहे, परंतु प्लीज घाई करा अशी एवढीच विनंती आहे, कारण मॅच नंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बाकी आहे. तर चेंडू द्या, चेंडू द्या. नावा टीम व्यासपीठावरती येऊन बसा. चेंडू द्या पटकन लवकर, आयोजक चेंडू द्या. येस सर, प्रणितजी कडू यांच्या वतीने एकदम एक बक्षीस आपण पाहतोय. कैलासवासी दीपक हरी कडू यांच्या स्मरणार्थ प्रणित कडू यांच्याकडून एक सरप्राईज गिफ्ट दिले जाते. हॅलो, मोह संघ बाद झालाय आणि काल शेलगर संघ बाद झालाय. इथून वहाल संघ जिंकला, तिसरा क्रमांक शेलगर संघाचा. इथून जर नावे संघ जिंकला, तिसरा क्रमांक निश्चितच मोहा संघाचा. हे नंबर मात्र ठरतील काय घडेल काय बिघडेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या 30 चेंडूंसाठी पुन्हा एकदा गोड आवाज मराठीचा आपण ऐकूया प्रसादजी भोईर सरांचा. धन्यवाद. धन्यवाद राजकिरण सर, धन्यवाद सुयोग कोळी. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं स्वागत करूया. पहाटेचे 3:16 होतात आणि या स्पर्धेचा अंतिम टप्पा, शेवटचा सामना, फायनलचा सामना मैदानामध्ये रंगला जातोय. आणि तो सामना असेल, एकीकडे असेल वहाल 40+, तर दुसरीकडे असतील न्हावा 40+. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आत्तापर्यंत एकही सामना हे दोन्ही संघ हरलेला नाहीत. अर्थात नॉकआउट स्टेज ही मॅच, ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये कालच्या रजनीमध्ये पूर्ण रजनी खऱ्या अर्थानं वाईल्ड संघानं अतिशय गुणवत्तापूर्ण खेळ करत ती रजनी जिंकली. आणि आजच्या रजनीमध्ये आपण न्हावा संघाला पाहिलात, अगदी आल्यापासून ब्ल्यू कलरची जर्सीज ज्यांच्याकडे आहेत. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील न्हावा गावाची दहशत काय आहे, न्हावा गावाचं गुणवत्ता काय, हे दाखवणारं क्रिकेट सध्या ज्यांनी मी सुरुवातीपासून दाखवलं आणि आत्तापर्यंत आता आहेत, ज्यांनी प्रत्येक सामना मात्र जिंकलाय, असा न्हावा संघ वार्ल्ड संघासमोर असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मंचावरती आपण पाहता अनेक खेळाडू उपस्थित आहेत, अनेक सर्व दिग्गज खेळाडू मी म्हणेन उपस्थित आहेत, ज्यांच्या काळामध्ये जर अशा प्रकारचं ग्लॅमर जर क्रिकेटला असतं ना, तर असे काही खेळाडू आहेत ज्यांच्या घरासमोर बाईकचा शोरूम लागला असता. एवढं खऱ्या अर्थानं खेळ त्यांच्याकडे त्या काळात खूप चांगला खेळ होता. सध्याच्या घडीला त्या खेळाडूंना आपण 40+ म्हणून खेळताना पाहतोय. क्या बात आहे. त्या काळामधील लाईट टॉवर हा प्रकार माहिती नव्हता तेव्हा. खऱ्या अर्थानं न्हावा संघ पिचच्या बाजूला एखादा चेंडू 4 वापरायचे, चेंडू 4 वापरायचे. मॅचला सुरुवात केली झाली, सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेले. चित्रक्षण आपण पाहू शकाल. लेफ्ट हँडेड बॅट्समन ओपनिंग साठी विक्रम पाटील आलेत, नॉन स्ट्रायकर आहेत धीरेंद्र म्हात्रे. आणि पहिला गोलंदाज झाला वार्ल्ड संघाच्या वतीनं मनोहर पाटील आहेत उर्फ माऊली. अंपायर सिग्नल, गेम ऑन. सामन्याला सुरुवात होते. यष्टी रक्षक अगदी यष्ट्यांच्या काही फूट अंतरावरती 2 ते 3 पावलाच्या अंतरावरती पाहायला मिळतात. आणि पहिला चेंडू उडतो विकेट. लोअर फुलटॉस होता, चेंडू शॉर्ट स्ली मिड ऑफ कडे येतोय. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना याच साठी केला होता अट्टास. शेवटचा क्षण, शेवटचा दिस गोड बाबा. आणि तो गोड क्षण सध्याच्या घडीला तुम्ही आम्ही अनुभवताय. औचित्य आहे गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषकाचं. या स्पर्धेसाठी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी सहकार्य केलंय, त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार पुन्हा एकदा व्यक्त करतोय. आणि प्रणित कडू खूप मेहनत घेत आहे तो. आजच्या रात्रीमध्ये प्रणित कडून आपण पाहिलंय सरप्राईज गिफ्ट ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दिले जात आहेत. धावसंख्या होती 1, बिनबाद 1. मनोहर पाटील बॉलिंग मार्कवर मनोहर पाटील येताना दिसत आहेत. आता स्ट्रायकर बॅट्समन ज्याची पूर्ण रात्रभर चर्चा राहिली आहे आणि दहशत सुद्धा तेवढीच राहिली आहे. नाव आहे धीरेंद्र म्हात्रे आणि काम आहे गोलंदाजांची चीडफाड करणे अक्षरशः.
हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू मिड ऑफ कडे आला. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जाते तोपर्यंत सिंगल पूर्ण होती आणि या सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट होते आणि एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होती 2 धावा. बॅट्समन विक्रम पाटील एक वरती खेळतात आणि धीरेंद्र म्हात्रे हे सुद्धा एक वरती खेळताना दिसत आहेत. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड हे कॉम्बिनेशन असल्यामुळे सारखे इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करावा लागतोय. यावरचा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खेळला जातो. शॉट एक्स्ट्रा कव्हर करून डीप कडे येत असताना क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल मिळाली आहे. डबल साठी प्रयत्न केला तर धोका संभवू शकतो. त्यामुळे इथे मात्र एका धावेत समाधान मानावं लागलं. एका धावेच्या साह्यानं धावफलक पोचलं जाते. बिनबाद 3 धावा. बिनबाद 3. एक नियंत्रित गोलंदाजी म्हणावी लागेल. मनोहर पाटील सध्या करताना दिसत आहेत. 50+ गोलंदाज आहेत. या स्पर्धेचाच नियम आहे. सलामीला येणाऱ्या फलंदाजांमध्ये एक 50+ असेल. आणि खोला टाकला हा चेंडू. बॅट्समन धीरेंद्र म्हात्रेची यष्टी उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू आलाय. खेळाडू क्रमांक 1 पहिला खेळाडू होतोय. क्लीन बोल्ड. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकाल बॅट्समन धीरेंद्रला चकमा देणारा हा चेंडू होता. लोअर फुलटॉस केला आणि तो ब्लॉक झाला अक्षरशः. बॅट्समन चेंडू रीड करू शकला. आणि या अगोदरच्या 2 सामन्यांमध्ये ज्याला उत्तुंग षटकार, खणखणीत चौकार, एकेरी दुहेरी धावांचा भडीमार अशा अनेक प्रकारच्या फटकेबाजीमध्ये मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाला धीरेंद्र म्हात्रे याला आपण पाहत होतो. पण फायनलच्या सामन्यामध्ये ज्याला मात्र निकामी करून ठेवलं. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील नेहमी आपल्या व्याख्यानामध्ये म्हणत असतात, एकाच किलो वजन गटातील 2 पैलवान एकमेकांसमोर जेव्हा उभे टाकतात ना तेव्हा कुस्ती खरी रंगत असते. आज व्हाळ आणि नावा संघाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. फायनलमध्ये खेळत असताना त्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. पण फायनलमध्ये धीरेंद्रला थोडंसं मात्र अपयश पत्करावं लागतंय. समोर असणारे मनोहर पाटील यांचा तगडा अनुभव आणि त्यांच्याकडे असणारा नियंत्रित टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी ते मात्र धीरेंद्र म्हात्रे या महत्वाच्या फलंदाजाचा बळी घेऊन जातोय. नवीन खेळाडू आले मैदानामध्ये. इनॅट नंबर 3 क्रमांक 3 संतोष भोईर. एक सिनियर खेळाडू आहेत. अजूनही आपण त्यांची देहबोली पाहिलीत तर तरुणांना लाजवेल अशी देहबोली या संतोष भोईर या खेळाडूंची पाहायला मिळते. महत्वाचा फलंदाज बाद झाल्यानंतर एक थोडंसं मानसिक दडपण असेल. यावेळचा चेंडू फटका चांगला आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जाताना तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या होती 4 धावा. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनं कासवाच्या गतीनं म्हणूया. धावसंख्या होती 4. चेंडू झालेत 5. अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल. तुम्ही जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटच्या मर्यादित षटकांचे सामने खेळता तेव्हा 10 पेक्षा कमी धावा देणारा जो गोलंदाज ही गोलंदाजी चांगलीच म्हणावी लागेल. सध्याच्या घडीला मनोहर पाटील यांनी हे करून दाखवलंय. समोर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांचा संघ असताना मनोहर पाटील यांनी आपल्या गोलंदाजीतील नाणं खणखणीत वाजवलंय. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू स्टॉप केला जातो. सिंगल मॅनला डबल साठी प्रयत्न केला जातोय. धोका संभवू शकतो. अतिशय वेगानं 2 पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट या चेंडूवरती पाहायला मिळाली. विक्रम आणि संतोष भोईर या दोघांच्या मध्ये. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नावा 40+ 1 बाद 6 धावा. 1 बाद 6 होत आहेत. पहिले षटक संपलं जात आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. व्हाळ संघासाठी सूचना असेल. पहाटेचे 3:25 होत आहेत.
अजून अर्ध्या तासानंतर ब्रह्ममुहूर्त येईल. कदाचित आपल्याला अजून 1 तास जाऊ शकेल. मनोहर पाटील यांच्या गोलंदाजाचं विश्लेषण आम्ही करतोय. आतापर्यंत मनोहर पाटील टोटल 4 मॅचेस खेळले. 4 मॅचेसमध्ये ज्यांनी 21 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट्स प्राप्त केल्यात. हे ओव्हरऑल परफॉर्मन्स मनोहर पाटील यांचा. वाळसक्या 40+ संघाच्या मुख्य गोलंदाजांमध्ये ज्यांचं नाव का गणलं जात आहे हे त्यांची कामगिरी सांगून जाते. दुसरे गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरचं दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्ञानेश्वर येताना दिसत आहेत. ज्ञानेश्वर पाटील येताना दिसत आहेत. अटल सेतू एंड कडून बॉलिंग केली जाणार आहे. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल मॅक्झिमम डीप मध्ये प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला. खोला टाकला हा चेंडू फॉलन थ्रो मध्ये स्वतः ज्ञानेश्वर अडवण्याचा प्रयत्न करतात. क्या बात आहे. उन्मत हत्तीला साखळ दंडाने जसं बांधून कडकडून बांधून रोखावं ना अगदी तसंच म्हणावं लागेल. नावा संघाच्या सलामीच्या या महत्वाच्या फलंदाजांना सध्याच्या घडीला रोखलंय. ज्या संघाचा स्ट्रॉंग झोन फलंदाजी ओळखली जाते त्या नावा संघाला सध्या धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ मैदानामध्ये वाळ संघाच्या या गोलंदाजाने आणले. क्या बात आहे. आणखी एक निर्धाव चेंडू आला. शेलगर संघाच्या विरोधात खेळत असताना सुद्धा अशाच प्रकारची त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. परंतु या गोलंदाजीला भेदणारी एकच नाव होतं सचिन भगत, ज्यांनी केलेली कालच्या रात्रीतील आक्रमक फलंदाजी. यावेळचा चेंडू फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. काय घडणार शेवटच्या क्षणाला. प्रयत्न करत असताना बॉडी बॅलन्स बिघडला. तोल साधू शकले नाही. चेंडू हातात येण्या अगोदर खेळाडू खाली पडलेत. 2 धावा मिळाल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते रवींद्र. अतिशय महत्वाचा झेल होता तो मिस केलाय. संतोष भोईर या खेळाडूला जीवनदान मिळालं जाते. धावसंख्या होती 8 धावा. 8 धावा होता. स्पेशली थँक्स म्हणूया आज या स्पर्धेच्या माध्यमातून सुदीप ठाकूर, तदनंतर सत्ता संघनायक निलेश ठाकूर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करेन की या स्पर्धेचा एक समालोचक म्हणून घटक होण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली. यावेळेस पुन्हा एकदा मात्र बॅट्समॅन मिस जज होत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जी सध्याच्या घडीला मैदानात चालू आहे. हा झेल टिपला असता तर आणखी काहीतरी मैदानामध्ये सिच्युएशन वेगळी असती. परंतु ज्ञानेश्वर खूप चांगली गोलंदाजी करतात असं म्हणावं लागेल. खोला टाकला हा चेंडू सरळ स्ट्रेट टू बॉलर खेळला जातो. चेंडू लॉंग ऑन कडे चाललाय. सिंगल मिळालं. डबल साठी प्रयत्न केलेत आणि पाहता पाहता दुहेरी धाव पूर्ण होतीये. धावा मिळाल्या जातात. 2 धावसंख्या पोहोचते पहिल्या दशकात. अर्थात धावसंख्या होतीये 1 बाद 10 धावा. पहिलं षटक मनोहर पाटील फक्त 6 धावा. तर ज्ञानेश्वर सध्या आहेत मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. फुल टॉस या वेळेस मात्र प्रॉपर कनेक्ट करू शकले नाही बॅट्समन. सिंगल मात्र नक्कीच मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं दुसऱ्या यशस्वी षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात लागली जाते. नावा 40+ संघाची 1 बाद 11 धावा. क्या बात है. नाहीये ज्ञानेश्वर पाटील अफलातून गोलंदाजी म्हणायला लागेल. 4 षटकांमध्ये ज्यांनी 30 पेक्षा कमी धावा दिल्यात अशा प्रकारची गोलंदाजी ज्यांची राहिली आहे. स्पेशली थँक्स टू 24 लाईव्ह इव्हेंटचे सुद्धा विशेष कौतुक केले जात आहेत.
त्यानंतर या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे सर्व एक्सपिरियन्स होल्डर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर या स्पर्धेसाठी ज्या ज्या ग्रामस्थांनी आम्हाला मदत केली त्या सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य स्पॉन्सरशिप ज्या ज्या व्यक्तिमत्वांची राहिली आहे त्यांचं पुन्हा एकदा मी आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करेन. प्रत्येक 40+ खेळाडूच्या मनाला भुरळ घालणारी स्पर्धा सध्या आपण ही पाहताय मैदानामध्ये जी चालू आहे. औचित्य आहे गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर माजी खासदार जचकाचं. फोर्टी प्लस हा फॉर्मॅट आहे ना एक वेगळ्या धाटणीचा मी म्हणेन. आजी माझी खेळाडूंना एकत्र करणारा फॉर्मॅट आहे. एक एक वेगळ्या मैत्रीचा ओलावा निर्माण करणारा फॉर्मॅट आहे. जुन्या जाणत्या खेळाडूंना एकत्र करण्याचा फॉर्मॅट आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणी जिंकलं कोणी हारलं याला जास्त महत्त्व दिलं जात नाही. इथे मात्र जुने खेळाडू जुने मित्र जुने सवंगडी एकत्र येत आहेत आणि मैत्रीचं एक वेगळं नातं पुन्हा एकदा ते नव्यानं जोडलं जातं. त्यासाठी ओळखला जाणारा फॉर्मॅट म्हणजे ज्या फॉर्मॅटचं नाव आहे 40+. उतरत्या वयामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या शरीराला पुन्हा एकदा ती चालना मिळावी आणि पुन्हा एकदा आपलं शरीर तरुण व्हावं आणि त्या शरीराला खऱ्या अर्थानं चिरकाल टिकण्यासाठी एक नवी संजीवनी मिळावी. ज्या संजीवनीचं नाव आहे 40+ फॉर्मॅट आणि तो सध्या आपण एन्जॉय करताय. या स्पर्धेमध्ये खेळणारा प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू खूप चांगला होता म्हणून तर ते वयाची 40 ओलांडून सुद्धा ही स्पर्धा खेळताना दिसत आहेत. एखाद्या माणसाला 40 वर्ष आयुष्य मिळत नाही तेवढे वर्ष ही स्पर्धा 40+ खेळाडू खेळतात आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये कॅश प्राइज कधीही दिला जात नाही. दिला जातो तो फक्त आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा संबंध. दिले जातात ते मैत्रीचे संबंध आणि मैत्रीचा ओलावा टिकवणं हीच खऱ्या अर्थानं या स्पर्धेची संकल्पना असते. ती सध्या आपण एन्जॉय करताय. सुहास पाटील यावेळचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगली गोलंदाजी. विशेष कौतुक करावे लागेल या अगोदर या फलंदाजांसमोर गोलंदाज आले नव्हते का बरेचसे आले बऱ्याच प्रकारचे चेंडू सुद्धा आले पण यावेळेस मात्र त्यांना थोडीशी अडचण निर्माण झाली. समोर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आता मात्र त्या फलंदाजांना सापडत नाहीयेत. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फॉलोन मध्ये चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा हा प्रयत्न केलाय. आणखी एक खेळाडू नावाज संघाचा अर्थात विक्रम पाटील होतोय धावबाद. रात्रभर ज्या संघाच्या दृष्टीने खूप चांगलं घडत होतं आज सरतेशेवटी या सामन्यामध्ये बिघडताना पाहायला मिळतंय. विक्रम पाटील धीरेंद्र म्हात्रे पूर्ण रात्रभर दहशत या फलंदाजांची गोलंदाजांसमोर राहिली पण आता मात्र कुठेतरी शेरास 1.25 शेर मिळालेत असं म्हणायला सुद्धा वावगं ठरणार नाही. मैदानाच्या बाहेर 40+ फॉर्मॅट खेळणारे सर्व खेळाडूंची एक मैत्री वेगळी पाहायला मिळते पण आज मैदानामध्ये खेळ करत असताना वाहळ संघासमोर कुठेतरी आता मात्र थोडीशी दमछाक होताना या फलंदाजांची पाहायला मिळते. परंतु ओव्हरऑल पूर्ण रात्रभर प्रेक्षकांची मने मात्र या दोन्ही संघांनी अगदी जिंकली त्यात तीळ मात्र शंका नाही. ओव्हर द विकेट यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळायचा. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. फ्लातून गोलंदाजी. तिसरं षटक सुहास पाटील. क्या बात आहे. वाळ संघाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आपण जर या पूर्ण स्पर्धेमधील पाहिलात ना तर प्रभावित राहिली आहे आणि त्यांचा स्ट्रॉंग झोन जो होता तो म्हणजे त्यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जे ज्यांनी टिकवलंय. यावेळेचा चेंडू फटका फसला जातोय. हवेमध्ये आहे. डीप मिड विकेटला उडालाय झेल. मिड विकेटला उडालाय झेल. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र बॉडी बॅलन्स करत असताना झेल टिपत असताना इथे मात्र गडबडलेत. पुन्हा एकदा जीवनदान मिळालं जातोय. मैदानामध्ये येणारा नवीन खेळाडू हर्षल घरत अगोदरच्या सामन्यामध्ये काय बरसला होता. हर्षल ज्याच्या बॅटमधून 25 धाबा आल्या होत्या. स्पर्धा खेळण्यासाठी तब्बल उल्वेनोड 40+ असोसिएशनचे सर्व संघच या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाले होते आणि 14 संघ पार्टिसिपेट झाले होते आणि यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखी संघ वाढतील कारण ही एक वेगळी ओढ आहे क्रिकेट खेळण्याची आणि वयाची 40 ओलांडल्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये नवोदित खेळाडूंना संधी सुद्धा मिळत असते जेव्हा तुम्ही 40+ मध्ये जाता.
3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या होतीये प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नावा 40+, 2 बाद, 14 धावा. पहिलं षटक मनोहर पाटील 6 धावा. दुसरं षटक ज्ञानेश्वर आले फक्त 5 धावा. तिसरं षटक सुहास पाटील फक्त आणि फक्त 3 धावा. क्या बात आहे. नियंत्रण म्हणजे काय, संतुलन म्हणजे काय, कंट्रोल म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण वहाल 40+ संघाचे हे 3 गोलंदाज ज्यांनी 18 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेत, धावा खर्च केल्या अवघ्या 14 आणि त्यामध्ये 2 फलंदाज सुद्धा निकामी केले, ते सुद्धा महत्वाचे. नाव आहेत एकीकडे विक्रम पाटील आणि धीरेंद्र म्हात्रे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी अतिशय स्वस्तामध्ये लवकरच मैदानातून बाहेर त्यांनी धाडली आहे. यापेक्षा आणखी कौतुक नावा संघाचं काय करावा. कालच्या रात्रीची पूर्ण खऱ्या अर्थानं कामाची त्यांची जर पोच पावती पाहिलीत तर बरेचसे सामने त्यांनी 2 पेक्षा जास्त सामने ज्यांनी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जिंकले होते आणि अगदी तोच खेळ जणू काही ते कंटिन्यू करतात. यावेळेचा चेंडू फटका यावेळेस मात्र परफेक्ट कनेक्ट झालाय म्हणावं लागेल. वाईडिश लॉंग ऑन एरिया क्लिअर केला जातोय. ज्या फटक्यांची आतुरतेने वाट चातक पक्षी ज्या पद्धतीने पहिल्या पावसाचा पहिल्या थेंबाची पाहतो त्याच फटक्याप्रमाणे वाट इथे मात्र पाहिली जाते आणि तो फटका आलाय 6 धाबांचा षटकार. हर्षल गरजच्या बॅटमधून हा षटकार आलाय. सहा धाव मिळाल्या जातात आणि या 6 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 20 वर. 20 होत आहेत. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग झालाय पण इथे मात्र एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. षटकार आला खरा परंतु दुसऱ्या चेंडूती पुन्हा एकदा तोच प्रयत्न करत असताना लॉंग ऑनला झेल उडालाय आणि हर्षल गरत नावाचा एक बलाढ्य फलंदाज एक झेल बाद होत असताना सुशील या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला. संदीप म्हात्रे नावे टेनिस क्रिकेट मधील आणखी एक मोठं नाव. गेले कित्येक वर्ष ज्या खेळाडूने आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष ही नावा टेनिस क्रिकेटसाठी दिली असे सिनियर खेळाडू सध्या 40+ नावा 40+ संघाच्या वतीने ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती येताना दिसत आहेत. धावा आता मात्र येताना दिसत आहेत. 24 झालेत. संदीप म्हात्रेच्या बॅटमधून सुद्धा चौकार आलाय. यावेळेचा चेंडू ऑन साइडला हिट करायचा होता निर्धावाला. गोलंदाज मनोज दापोलकर येताना दिसत आहेत. पहिल्या षटकासाठी मनोज पाटील होते, चौथ्या षटकासाठी मनोज दापोलकर आलेत. पुन्हा एकदा मात्र मिस होत आहेत बॅट्समन संदीप म्हात्रे. पहिल्या चेंडूत चौकार लगावला तेवढं सत्य आहे पण त्यानंतरचे सलग 2 चेंडू हे मात्र मिस झालेत. एक चेंडूचा खेळ बाकी, अजूनही गुणलेखाच्या आव्हानानुसार अजून एक चेंडू बाकी आहे. धावा संख्या स्थिर आहे 24 धावा.
यावेळेस मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू मिडॉन कडून डीप मध्ये जात असताना तोपर्यंत सिंगल पूर्ण होती आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे 25 वर. क्वार्टर सेंचुरी. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या होती 3 बाद 25. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर, हाणामारी होणारच. या षटकामध्ये एक 15 ते 17 धावा जरी आल्या ना, 10 पासून पुढे धावा आल्या तरी दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला मजा पाहायला मिळेल. चला चेंडू द्यायचा आहे. शेवटचं षटक रवींद्र घरत गोलंदाज येत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 25. 3 बाद 25. शेवटचं षटक रवींद्र घरत हे गोलंदाज येताना दिसत आहेत. स्ट्रायकर बॅट्समन असणार आहे कॅप्टन संदीप म्हात्रे. स्लोवर चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाची फिरकी घेतली जाते असं म्हणावं लागेल. अगदी हलक्या हाताने चेंडू रिलीज केला जातोय. एक सिनियर गोलंदाज रवींद्र, कित्येक वर्ष वाईल्ड संघासाठी गोलंदाज म्हणून ज्याला आपण रेग्युलर क्रिकेट खेळताना पाहिला होता, आता 40+ मधून ज्याला खेळताना आपण पाहतोय. हलकासा चेंडू स्विंग करण्याची यांच्याकडे कला आहे, नियंत्रित टप्पा ठेवून. स्लोवर यावेळेस मात्र गॅपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांना बरोबर वेधून चेंडू डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमध निघून चाललाय. सीमा पार चौकार. ज्या फटक्यांची आवश्यकता आहे तो फटका आता मात्र येत असताना मैदानावरती आपण पाहतोय. फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत 1 षटकार हर्षल घरतने लगावलाय. त्यानंतर संदीप म्हात्रे 5व्या क्रमांकावरती आले, ज्यांनी आतापर्यंत 6 चेंडू फेस केले, 2 चौकार लगवत 9 धावांवरती खेळतो आणि संघ पोहोचलाय 29 वर. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, चेंडू द्यायचा आहे, वेळ होतोय. एका चौकारानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. रवींद्र घरत राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल संदीप म्हात्रे. लोअर फुटोस यावेळेस मात्र पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. फ्लाय स्लिप मध्ये झेल उडाला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने पूर्ण केलंय. आणखी एक धक्का बसला जातोय नावा संघाला. धावसंख्या तिथेच स्थिर आहे. चौथा खेळाडू होणार झेलबाद. योगराज या खेळाडूने तिथं झेल टिपलाय आणि सरते शेवटी या स्पर्धेच्या फायनल मध्ये पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाचे काही चेंडू बाकी आहेत. बाद होणार खेळाडू संदीप म्हात्रे. 7 चेंडू 9 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये संदीप पाटील. संदीप म्हात्रे आले, आता पाटील येत आहेत. यावेळेचा चेंडू बॅकफूट लावून मात्र फाईनली खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या 30 धावा होत आहेत. चेंडू झालेत 28 आणि धावसंख्या होती 30.
मदन घरत हे खऱ्या अर्थानं नाव वहाल टेनिस क्रिकेटमधील अबाधित अजूनही का राहिल्याचं उत्तम उदाहरण आपल्या सर्व इतर खेळाडूंना एकत्रित घेऊन सांघिक खेळ त्यांच्याकडून कसं करून घ्यावा हा एक सिनियर खेळाडूचा एक काम असतं आणि ज्याच्याकडे ती कला असते ती मदन घरत या खेळाडूकडे आणि त्यांनी आज या स्पर्धेच्या माध्यमातून औचित्याने मात्र त्यांनी दाखवून दिलंय. उल्वेनोट 40+ असोसिएशनमध्ये 14 संघ आहेत आणि या 14 संघांपैकी टॉपचा संघ म्हणून माझ्या संघाकडे का पाहिलं जाईल याचं उत्तम उदाहरण पुन्हा एकदा मदन घरत या सिनियर खेळाडूंनी आपल्या इतर सर्व सहकाऱ्यांचंही दिलंय. शेवटचा चेंडू बाकी आहे या स्पर्धेच्या मेगा फायनल मधील पहिल्या सत्राचा हा शेवटचा चेंडू बाकी आहे. गुणलेखकाच्या आवडीनुसार शेवटचा चेंडू. हा चेंडू अगदी गरंगळत मिड विकेटकडे येतोय. सिंगल पूर्ण केली जाते. डबल साठी हा झालेला प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा मिळाल्या जात आहेत. षटक संपला जाते. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना नावा 40+ या टीमची धावसंख्या होतीये 4 बाद 33 होत आहेत. 4 बाद 33 होत आहेत आणि 34 करायचे आहेत. 2 पूर्ण केल्यात. माफ करा 34 झाल्यात. 35 करायचे आहेत. 34 होत आहेत. 35 करायचे आहेत. स्पेशली पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुदीपजी ठाकूर उर्फ गोट्या यांनी मला या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलं. त्यानंतर मनपूर्वक मी आभार व्यक्त करेन ते आमचे सहकारी 40+ गुरु स्मृती 40+ टीमचे कॅप्टन नवनिर्वाचित कॅप्टन आमचे सहकारी निलेशजी ठाकूर यांच्यासुद्धा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेचा ॲज अ कॉमेंटेटर म्हणून होण्याचा आपण सन्मान संधी ही मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. आणि मी प्रसाद भोईर उरण दादरपडा माझ्या वाणीला या स्पर्धेपुरता मी पूर्णविराम देईन. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सर्वांना सांगू इच्छितो की माझ्यासारख्या नवख्या समालोचकाकडून काही जर चुका झाल्या असतील तर माझ्या चुका तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा. तुम्ही माझ्या चुका माझ्यापर्यंत पोहोचवल्यात तर त्याच्यातून सुधारण्याची मला संधी मिळेल. माझ्या चुका इतरांना सांगून तुम्हाला काही मिळणार नाही. पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन आणि इथे मात्र मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. हॅलो. तर निश्चित ज्यांचा आवाज आपण कालच्या रात्रीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये ऐकला मी विनंती करतोय आदरणीय उपकर्णधार सचिन ठाकूर आपण यावं. आपल्या शुभ हस्ते श्री प्रसादजी भोईर कॅमेरामनला ही विनंती असेल 24 लाईव्हच्या की आपणही यावं. सन्मान आपल्याला करायचा आहे. मग उरण दादरपाड्याचे एक असे व्यक्तिमत्व क्रिकेटच्या पटलावरती अनेक वर्ष ह्या क्रिकेटची सेवा केली आणि आजही एक उत्तम मराठी निवेदक आणि समालोचक म्हणून माजी खासदार चषकाला कालपासून ज्यांची वर्णी लागली. हा येस कॅमेरावरती आलो आपण. माजी खासदार चषकामध्ये कालपासून ज्यांचा आवाज आपण ऐकलात मग बेधुंद करणारी वाणी आणि उत्तम मराठीचे उच्चारण प्रसादजी भोईर आपण आलात. आम्ही आपलं अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. एक मजा आली ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकताना खरोखरच मजा आली आणि अशा व्यक्तीसोबत समालोचन करताना आम्हालाही मजा आली. अशा व्यक्तीचा आपण सन्मान होताना पाहतोय श्री सचिन ठाकूर यांच्या शुभ हस्ते. निश्चितच फोटोशूट केलं जाईल. तसेच मी विनंती करतोय सुनीलजी पाटील आपण यावं. माजी सरपंच ग्रामपंचायत वहाळ सुनीलजी पाटील आपण यावं. आपला इथे आदरातिथ्य सन्मान केला जाईल या खासदार चषकामध्ये. सचिनजी ठाकूर आपणास विनंती असेल आपण सुनीलजी पाटील वहाळ यांचा आपण आदरातिथ्य करावा. तसेच सुयोग कोळी यांनाही विनंती असेल आपणही यावं. आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने निलेशजी ठाकूर यावं. पटापट आपण सन्मान उरकून घेऊया कारण नंतर मग पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला जास्ती वेळ लागणार नाहीये. सर्वप्रथम मी विनंती करतो सचिन ठाकूर यांना की आपण सुनीलजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वहाळ यांची इथं उपस्थिती लाभली त्यांचा आपण आदरातिथ्य करतो. आज वहाळ संघ ताकदवर पोझिशनमध्ये असताना सुनील पाटील सरांचा आपण सन्मान करतो. जरूर त्यांचाही आनंद होत असेल. त्यांचेही
आपण आभार व्यक्त करतो त्यांनी एवढ्या रात्री या स्पर्धेला वेळ दिला. मी विखे ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण यावं पुढचा सन्मान करण्यासाठी. विखे ठाकूर साहेब आपण यावं. धन्यवाद सर. तर कालपासून ज्या व्यक्तीचा आवाज आपण ऐकला मग गव्हाणचा एक अनेक वर्षापासून समालोचनाचं काम करणारा श्री सुयोग कोळी यांचा सन्मान करण्यासाठी मी विखे ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. तसेच गव्हाणचे एक उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व गुणसंख्या लेखक श्री यशवंत कोळी आपणही यावं. आपलाही सन्मान केला जाईल. यशवंत कोळी आपण लवकर यावं. तसेच DJ परू आपणही यावं. आपलाही सन्मानित केलं जाणार आहे. जे सन्मान आपल्याला करायचे ते लवकर लवकर उरकून घेऊया. DJ परू आपण जर स्टेजवरती असेल तर आपणही या लगेचच. विखे ठाकूर सर आपण थांबा. मग आपल्याला बक्षीस वितरण समारंभाला जास्ती वेळ लागणार नाहीये. श्री यशवंत कोळी यांचा आपण सन्मान करतोय. मॅच चालू राहू द्या. मॅचकडे लक्ष ठेवा. मॅच चालू राहू द्या अशी विनंती आहे. DJ अरू आणि DJ परू चांगला आवाज ज्यांच्या माध्यमातून अगदीच ऐकायला मिळाला. हनुमान भोईरांचा हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. रुबी कट करताना मात्र मदन शेठ घरत आपण पाहतोय. एक धाव मात्र इथं खेचून काढली. यशवंत कोळी गुणसंख्या लेखक यांचा सन्मान होताना पाहतोय. धन्यवाद यशवंत. थँक्यू व्हेरी मच. आणि लगेच तुम्ही आता स्कोर रायटिंगसाठी जावं अशी विनंती आहे. अजून एक सन्मान आपण पाहतोय DJ परू. मग ज्यांच्या माध्यमाने मागच्या 7ही रात्री आपण संगीताचं एक आस्वाद घेतलात. बेधुंद करणारं संगीत आपण ऐकलं. अशा DJ परू यांचा आपण सन्मान करतोय. राज डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर राज आपण यावं अशी विनंती आहे. आपलाही सन्मान इथे केला जाईल. राज डेकोरेटर्स एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगली स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मग मंडप पाहिला. भव्य मंडप आणि सर्वच LEDs सगळं काम ताकदवर पाहायला मिळालं. मी आयोजकांना विनंती करतो आपण राज डेकोरेटर्सचे राज यांचाही सन्मान करावा. त्यावेळेला पाहिलं तर अगदीच खालच्या अंगाला खेळलाय तो म्हणजेच लेग स्टंपवरती महेश बोंदर तिथे उपस्थित आहेत. एक धाव मात्र मिळेल. निलेशजी ठाकूर आपण कुठे असाल आपण कृपया करून व्यासपीठावरती यावं अशी विनंती आहे. निलेशजी ठाकूर आपणास विनंती आहे आपण कृपया करून व्यासपीठावरती यावं. नक्कीच आपण पाहतोय मेगा फायनल वहाल आणि नावा या दोन संघादरम्यान. हा चेंडू नक्कीच परत हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट मिड विकेटला नक्कीच डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. थोडेसे फंबल लगेचच मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. आणि पहा काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. टोटल धावसंख्या झाल्यात 7. पहिलं षटक मारतोय आपण मार्गस्थ हनुमानजी भोईर. नक्कीच 50+ वय आहे. $59 59 वर्ष वय चालू आहे. आणि हा नक्कीच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती थोडेसे फंबल पाहतोय आपण नक्कीच. आणि इथून मात्र धोक्याची घंटा वाजली गेली परंतु नक्कीच थर्ड अंपायरला रेफर केलं जाईल. ही विकेट जर मिळाली तर मात्र नक्कीच
नावा संघाच्या गोट्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण असेल, कारण का ही महत्वाची विकेट असेल व्हाल संघाची जी. आणि नक्कीच थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय, इट्स OUT, आउट. महत्वाची विकेट महत्वाच्या सामन्यामध्ये ज्या रीतीनं पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर धीरेंद्र मात्रे आग ओकणारी फलंदाजी इतक्या सामन्यामध्ये केली, तदनंतर मात्र षटक समाप्त झालंय. एक बॉल आहे, माफ करा, एक बॉल आहे. हॅलो, या स्पर्धेच्या माध्यमातून आणखी एक विशेष सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष योगदान लाभलंय या परिसरातील मी म्हणेन समालोचक, निवेदक तथा एक उत्तम गायक म्हणून ज्यांची ओळख आहे असे विके ठाकूर साहेबांना विनंती करून आपल्या शुभ असते तो सन्मान करावा. मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. अशा एका व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतोय ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो या परिसरामध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांना सातत्याने एक व्यावसायिक समालोचक म्हणून मागणी असते, अशा राजकिरण कोळी यांचा इथे मात्र विशेष सन्मान केला जातो. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या आपण देऊया. येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या चरणावरती मी म्हणेन शब्द फुलांची ओंजळ वाहणारे हे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक उत्तम निवेदक, सूत्रसंचालक तथा गायक म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजकिरणजी कोळी यांचा विशेष सन्मान सध्या होताना आपण ऑन स्क्रीन पाहताय. त्यांचं आपण विशेष कौतुक करूया आणि त्यांना भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. धन्यवाद. राजकिरणजी कोहली सर यांचा इथं स्वागत सन्मान केला गेला. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण गेली कित्येक रात्री ऐकतोय आणि पाहतोय. इथं शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार हनुमानजी भोईर. चेंडू पहा, नक्कीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तद्वर मात्र पहा लगेचच अगदी डोल्यासमोरून चित्याच्या चपलाईनं आणि वेगानं या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्याने नक्कीच धावसंख्या 2 न पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 11 वरती 35चं हे टार्गेट. नक्कीच कुठपर्यंत ही मेगा फायनल रंगेल यात मात्र पाहायला खूप मजा येईल. रंगत चढेल या सामन्यामध्ये या मैदानावरती. हॅलो, तर विनंती असेल 24 लाईव्ह इव्हेंटचे संदेशजी पाटील यांचे सदस्यांना की आपण यावं, आपला इथे सन्मान केला जाईल. मग ज्या चॅनलवरती 3,15,000 सबस्क्रायबर, 11 करोडपेक्षा जास्त टोटल व्ह्यूज ज्यांच्या चॅनलवरती आहेत आणि आजच्या टेनिसच्या युगातील आघाडीचं लाईव्हचं यूट्यूब चॅनल म्हणून ज्यांच्याकडे अगदीच प्रेमाने पाहिलं जातं, अभिमानाने पाहिलं जातं, 24 लाईव्ह इव्हेंट्सचे आदरणीय संदेशजी पाटील यांची ही टीम, त्यांचा इथं आदरातिथ्य केला जातोय. चार नंबर दाब अरू. येस, फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहतोय मैदानावरती. फटाके फायनल झाल्यानंतर लावा मित्रांनो. येस, गोट्याबाई आहे तिथं, लक्ष आहे त्यांचं. यावेळेला फटका चांगला सजविलाय. चेंडू बरोबर बाणाच्या वेगाने मात्र ॲज अ स्ट्रेट ॲज अ ॲरो षटकार मात्र ठोकलाय. आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा सुंदरसा सन्मान संदेशजी पाटील यांची संपूर्ण टीम. थँक्यू व्हेरी मच. आपण ह्या स्पर्धेमध्ये 4 चांद लावलेत. आपले आभार. जाऊया मॅचकडे, सुयोग कुल यांच्याकडे. धन्यवाद. आणि हा षटकार आलाय उमेश यांच्या बॅटमधून. रंगत वाढवणारा षटकार असेल हा. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर हर्षल घरतवरती मात्र हे आक्रमण चढवलं गेलंय. अतिशय चांगला सामना मेगा फायनलचा आपण पाहतोय. 35 धावांचं लक्ष कशा रीतीने चेस केलं जाईल. लो स्कोरिंग मॅच जरूर मी म्हणेन, कारण का इतर आपण 2 दिवसामध्ये सामने पाहिले तर 50+, 40+ अशा धावसंख्या झाल्या. परंतु आज ही धावसंख्या पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 35चं टार्गेट आहे. कशा रीतीने चेस केलं जाईल हे मात्र पूर्ण खूप गरजेचं असेल.
हर्षलचा पुढचा चेंडू शफल झाले, जेल उडाला गेला, जेल खाली क्षेत्ररक्षक टिपला गेलाय, जेल इथून मात्र संपेल. उमेश घरतचा खेळ, उमेश घरत बॅक टू द डगआउट. पहा काय कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाज मित्र म्हणेन पाहतोय हर्षल याचं पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर कमबॅक कशा रीतीनं असतं. इतकी वर्ष आपण क्रिकेट खेळलोय, त्या क्रिकेटवरचा अनुभव काय सांगून जातो हे मात्र मैदानावरती दाखवत असताना या मेगा फायनलच्या लढतीमध्ये आपण पाहतोय तो हर्षल घरत. सुशील मात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सुशील मात्रे आपण पाहतोय नक्कीच नितांत खेळीची गरज मात्र असेल, सातत्यपूर्ण खेळीची गरज मात्र नक्कीच असेल ती या वहाल संघाला. परंतु इथून मात्र गोलंदाज काय किमिया साधेल, काय कमाल असेल, काय धमाल असेल गोलंदाजाची, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाईल, अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल का नावा संघाला, की आतापर्यंत ज्या रीतीने फलंदाजी राहिली त्यावरती मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करून मात्र नक्कीच विजयाकडे वाटचाल केली जाईल, याकडे मात्र लक्ष असेल सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं. हा चेंडू परत एकदा गुटनाट, एक तमाशा देख, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र परत एकदा अतिशय चांगल्या दर्जाचा झेल मात्र टिपला गेलाय आणि फलंदाजाला मात्र आल्या पावली परतवलंय ते गोलंदाज हर्षलनं आणि नक्कीच हा झेल टिपणारा क्षेत्ररक्षक होता. सतरा या धावसंख्येवरती बॅक टू बॅकचा दुसरा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. सुहास पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये गेल्यात. आपण पाहतोय हर्षलनं मात्र 2 झटके दिलेत. हे झटक्यातून मात्र सावरताना दिसेल का वहाल संघ, की मात्र कमबॅक केलं जाईल नाव्या संघाच्या या गोलंदाजाकडून, विकेट अटॅक साधली जाईल का हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. बॅक टू बॅक तिसरा विकेट येईल का. फ्रंट फुटवर येऊन खेळला गेलेला हा चेंडू, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका अतिशय चांगला. तिथं क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतील फेकतील तद्वर मात्र नक्कीच धावसंख्या मिळेल फक्त आणि फक्त एक. एका धावेने संघ पुढे सरकेल. दुसरं षटक आपण पाहतोय, आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत, 7 धावसंख्या खर्ची गेल्या, टोटल मात्र पाहतोय आपण 18 या धावसंख्येवरती. या चेंडूवरती आपण पाहतोय नक्कीच स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतील फेकतील तद्वर मात्र ही अजून एक सिंगल ऍड केली जाईल. थेंबे थेंबे तले साचे आणि सिंगल डबलच्या सहाय्यानं मात्र धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते ती 19. हा चेंडू परत एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझन मध्ये पहा नक्कीच हनुमानजी भोईर तिथे क्षेत्ररक्षक होते, काय चपलाई दाखवली गेली आहे. कोणतीही धावसंख्या मात्र या चेंडूवरती मिळणार नाहीये. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 19. अजूनही नक्कीच जिंकण्यासाठी 18 चेंडू 16 धावसंख्येची गरज. 18 चेंडू 16 धावसंख्येची गरज. पाणी पोचवायचंय, पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. अठरा चेंडू 16 धावसंख्येची गरज. मेगा फायनलची ही लढत, या धावसंख्या बनवल्या जातील का, की नक्कीच आपण पाहिलं तर आता दवाचं प्रमाण मैदानावरती जास्त झालंय, नमी आली आहे मैदानावरती. गोलंदाजांना मात्र पूरक वातावरण असं नक्कीच बनलं गेलं. या वातावरणाचा फायदा मात्र गोलंदाज उठवतील का हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. मेगा फायनलची ही लढत गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025. नक्कीच या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं आणि नक्कीच व्यवस्थापकांचं, ही स्पर्धा ज्यांनी आयोजन केली त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं आभार. चलू या मैदानामध्ये जिथं आपण पाहतोय 18 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये पाणी पोचवलं जात आहे. आपण पाहतोय ही स्पर्धा आणि या स्पर्धेची मेगा फायनल. आमच्या समेत नक्कीच गुणलेखक म्हणून यशवंत कोहली यांचंही नक्कीच 2 दिवस मोलाचं काम राहिलं, मोलाचं सहाय्य आम्हाला लाभलं. तसेच 2 दिवस ज्यांची आपण नक्कीच सुमधुर वाणीनं समालोचन ऐकलं. एकीकडे होते गव्हाणचे गायक निवेदक समालोचक म्हणून ज्यांची ख्याती राहिली ते राजकिरण कोहली सर,
तर एकीकडे मात्र होते उरण पंचक्रोशीतील दादरपाडा गावचा एक सुमधुर आवाज प्रसादजी भोईर सर. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानूयात आणि चलू या मैदानामध्ये 18 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाव संख्येची गरज. गोलंदाज मात्र आली. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय धीरेंद्र. 2 मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावी राहिल्यात तो धीरेंद्र. फायनल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी पहा अचूक टप्पा आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण हर्षल तिथं होते. थोडेसे फंबल झाले. रनआउटची संधी मात्र गमावली गेली. परंतु नक्कीच नवीन येणाऱ्या संधीचं मात्र सोनं करावं लागेल. एक संधी दवडली काही हरकत नाहीये. अजूनही नक्कीच चेंडू असतील 17 जिंकण्यासाठी 16 धाव संख्येची गरज. हा चेंडू पहा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तद्वर दुहेरीचा प्रयत्न आणि थ्रो मात्र नक्कीच चांगला आलाय. इथून मात्र काय इशारा असेल. पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय आणि इथून मात्र नक्कीच धोक्याची घंटा असू शकेल का. ज्या रीतीनं पहिल्याच विकेटचं पतन झालं रनआउटच्या स्वरूपानं मदन, तदनंतर या षटकाचं नक्कीच सेफ असेल. नॉट आउट. नॉट आउट असेल आणि या 2 धावा पलून पूर्ण केल्यात. काय चपलाई दाखवली गेली बघा. त्यांना माहिती आहे मोठे फटके येत नाहीत. मोठ्या फटकांचा मात्र कोणतंही यश येत नाहीये. तदनंतर मात्र ओळखलं गेलं आणि लगेचच 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 21. अजूनही 14 धावसंख्येची गरज असेल. तर चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचंय. 16 चेंडू 14 धावसंख्येची गरज. फायनल मॅच आपण पाहतोय. बॅकफुटर येऊन पंच करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. लगेच दुहेरीचा प्रयत्न. परत एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. ह्या चुका मात्र या सामन्यातून नक्कीच व्हाल संघाला खूप मागड्या ठरतील. कारण का निर्णायक सामना आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोणता संघ बनेल. गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषकाचा ते मात्र नक्कीच थोड्या वेळात आपल्या समोर येईल. परंतु अशा जर चुक्या केल्या तर मात्र नक्कीच त्या ट्रॉफी पासून आपल्याला वंचित राहावं लागेल. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बनण्यापासून मात्र वंचित राहावं लागेल यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज धीरेंद्र. इथून मात्र नक्कीच फटका जरूर चांगला आहे. परंतु अंतर कापलं गेलंय का. अंतर कमी कापलं गेलंय. इथून मात्र टिपला गेलाय झेल. फलंदाज योगराज याचा संपेल खेळ आणि इथून मात्र ही 4थी विकेट डाऊन झाली आहे ती खऱ्या अर्थानं व्हाल संघाची आणि धीरेंद्र याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. ही विकेट मात्र महत्वाची विकेट तंबूच्या आश्रयाला परतवले. आता मात्र इथून गरज असेल नक्कीच आपण पाहतोय. चौदा चेंडू 12 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी. काय कमाल करेल गोलंदाज. इथून मात्र हे 2 चेंडू जर निर्धाव आले तर सामन्याचं चित्र काही वेगळं असेल. कपिल पाटील मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. कपिल पाटील मैदानामध्ये गेले तर अजूनही 14 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू जर हे डॉट आले किंवा या चेंडूवरती एखादी मोठी विकेट आली तर मात्र चित्र काहीसं वेगळं असू शकतं. या चेंडूवरती जरूर आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाज धीरेंद्रचा. कारण की या चेंडूवरती मोठी विकेट आली आहे. योगराज सारख्या फलंदाजाला सेट फलंदाजाला त्यांनी मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. ही मात्र कुठेतरी जमेची बाजू नावे संघासाठी असेल. गोलंदाजी मार्ग तयार होतील धीरेंद्र मात्रे. 14 चेंडू 12 धावसंख्येची गरज. बॅकफुटर येऊन रूम बनवून खेळण्याची नक्कीच मनसुबा आखला होता. मन बनवलं होतं परंतु चेंडू क्लिक करू शकले नाहीत. डॉट चेंडू आला. शेवटचा 1 बॉल असेल बाकी. 13 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी निर्णायक विजय 12 धावांनी दूर आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बनायचं असेल तर मात्र 12 धावसंख्या बनवावे लागतील. व्हाल संघाला इथून मात्र लेट कटचा प्रयत्न. इथून मात्र नक्कीच तिथं क्षेत्ररक्षण पहा.
आणि नक्कीच जपात स्वतःला आपण पाहतोय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पडले धडपडले तरी पण मात्र चेंडू अचूक टप्पा पकडला. थोडीशी इंजुरी आपण पाहतोय आणि स्पीडअप करा. चला स्पीडअप करा लगेच क्षेत्ररक्षण सजवा नावा संघ विनंती असेल. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज असेल. नावा संघाला विनंती आहे कृपया करून घाई करा. हनुमानजी तुम्हाला सांगितलं होतं की तब्येत जपा, परंतु मॅच जिंकायची ईर्ष्या प्रत्येकाच्या मनामध्ये असते. मॅच बनली इथे मात्र मॅचला एक वेगळा रंग पाहायला मिळालाय. जे मदन घरत काल मॅच हातामध्ये घेऊन मॅच जिंकून दाखवल्या ते लवकर झाले बाद. तंदन मात्र वहालचा हा डाव अगदीच लडखडला. म्हणून तर मी म्हणतो की मदन शेठ सारखा फलंदाज मैदानावरती टिकणं का गरजेचं आहे, तर स्वाभाविक खेळून म्हणजेच आपला मॅचला आता काय गरजेचं आहे ते ओळखणं गरजेचं आहे. परंतु कधी कधी तो गडी बाद होतो. मग नंतरचा आलेला प्रत्येक खेळाडू मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. मोठे फटका मारणं अगदीच गरजेचं आहे का हे बघणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे जर बॉल टू रन असेल त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला स्ट्राईक रोटेट होते ना त्यावेळेला मग गोलंदाजही विचार करतो की पुढचा चेंडू कोणता फेकायचा आहे. परंतु ज्या वेळेला गोलंदाज निर्धाव चेंडू फेकतो त्यावेळेला गोलंदाजाला मात्र समजतो की हा फलंदाज कोणत्या शैलीने फलंदाजी करतो. त्यावेळेला महत्त्वाचा असतो गेम हातामध्ये खेळणं, गेम हातामध्ये ठेवून खेळणं. तर बॅटर आपण पाहतोय सुहास पाटील, एकमेव आसरा येथे मात्र वहाल संघाचा एकमेव आसरा सुहास पाटील. येस योगजी. सुहास पाटील यांच्या खांद्यावरती मात्र नक्कीच आता जबाबदारी असेल ती वहाल संघाची. गोलंदाज आपण पाहतोय नियाज काजी, नक्कीच त्यांचा बराचसा फॅन फॉलोअर्स आपण पाहतोय. त्यांना गोलंदाजी मागवतोय. हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा फेकण्याचा मनसुबा. इथून मात्र परत एकदा डोक्याची घंटा वाजली गेली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. ही विकेट मात्र डाऊन होते ती वहाल संघाची. कपिल पाटील आल्या पावली मात्र माघारी गेलाय. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये ही रन आउटची विकेट. नक्कीच आत्मघातकी प्रयत्न किती मात्र अंगलट येईल वहाल संघाच्या हे पाहणं खूप गरजेचं असेल. ज्ञानेश्वर पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. मेगा फायनल ह्या सामना या वेळेला अशा रीतीनं अटीतटीचा होईल का हे मात्र कोणी विचार करू शकेल. नक्कीच कुठंतरी वाटलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आल्या 11. तदनंतर हर्षलच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती षटकार येऊन 2 विकेट्स मिळवल्या आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 8 खर्ची केल्या. तदनंतर मात्र पाहिलं तर वीरेंद्र यांचं षटक आलं. 5 धावसंख्या देत मात्र 1 विकेट मिळवली आणि तदनंतर मात्र पाहिलं तर आता या पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली. नियाज यांच्या सांघिक यश मिळालंय जरूर, परंतु नक्कीच इथून मात्र अडचणी वाढल्यात खऱ्या अर्थानं. आपण पाहाल तर वहाल संघाच्या गोलंदाज नियाज न्हावे 40+ मास्टर संघाचा आपण पाहतोय. परत एकदा चांगला चेंडू फेकला गेलाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. दुहेरीचा प्रयत्न परत एकदा केला गेलाय. थ्रो येईल आणि हा मात्र दुहेरीचा प्रयत्न सफलरित्या पूर्ण आतापर्यंत मात्र करताना आपण पाहिलेत हे 2 फलंदाज. आणि नक्कीच हाईस वाटला असेल वहाल संघाला. या 2 धावा मिळतात. टोटल धावसंख्या आपण वाढतोय 26. अजूनही 9 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 9 धावसंख्येची गरज. वहाल की नावा, नावा की वहाल. आणि इथून मात्र पंच वळलेत. अवांतर धावसंख्येनं मात्र धावसंख्येत भर पडेल. विजयातील अंतर कमी केलं जाईल आणि हा वाईड मात्र बरचसं काही चित्र बदलवून जाईल. जिंकण्यासाठी गरज 10 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 10 मध्ये बनवायच्यात 8. हा चेंडू नक्कीच पहा खोलवर टप्प्याचा चेंडू. डॉट चेंडू आलाय. जितका डॉट चेंडू मात्र फेकाल तर मात्र नक्कीच उल्हासाचं आणि आनंदाचं वातावरण असेल नावा संघामध्ये. परंतु नक्कीच एखाद मोठा फटका जर आला तर मात्र नक्कीच वहाल संघामध्ये आनंदाचं वातावरण असेल. वार पलटवार होतील. पुढे सरसावलेत. फटका सजवलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल टिपलाय. इथून मात्र उरल्या सुरल्या अशाही मात्र वहाल संघाच्या संपुष्टात येतील का हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. फलंदाज मात्र बाद होतील.
सुहास. नक्कीच राजकिरण कोहली सर यांनी सांगितलं होतं उरल्या सुरल्या अशा होत्या त्या मात्र मैदानातून बाहेर येताना आपण पाहतोय सुहास यांच्यावरती मजल होती. नक्कीच टार्गेट केलं गेलं सुहास यांना आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये ओघामध्ये आणि नक्कीच लोभामध्ये मात्र फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय. नाराज असतील सुहास. खरं तर हा फटका खेळायचा होता मिडॉनच्या डोक्यावरून परंतु बॅट चेंडूचा संपर्क जरूर चांगला झाला परंतु चेंडूनं अंतर कमी गाठलं आणि कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. या निर्णायक क्षणाला मात्र निर्णायक फलंदाज बाद झालाय. शैलेश चिर्लेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. खांद्यावरती जबाबदारी घेऊन खेळ केला जाईल का? विजयाच्या दिशेने वाटचाल कोणाची होईल यात मात्र पाहायला मिळेल. रंगत वाढली जाते. आणि पंचांचा इशारा आलाय. फलंदाज बाद. हा काय मैदानामध्ये चाललाय. वहाल संघाचे फलंदाज येतात. मिसअंडरस्टँडिंग होते काय? मिस कॉलिंग होते काय? चेक केलं जाईल. आणि पहा दूध का दूध पाणी का पाणी. बघा 24 लाईव्ह इव्हेंटचे हे कॅमेरे आहेत मित्रांनो. ह्या अँगलने तुम्हाला क्लिअर नव्हतं ना दुसऱ्या अँगलने एकदम क्लिअर पाहायला मिळालं. पाय कुठेही तिचा आसपास नव्हता. यस संदेश पाटील एक नंबर कामगिरी. विवेक पाटील संदेश पाटील आणि विवेक पाटील एक नंबर कामगिरी. पहा जसा तांदळातून खडा बाहेर काढावा तसा मात्र नक्कीच हा जो डाऊट होता तो मात्र लगेच क्लिअर केला गेला. याला म्हणतात क्वालिटी आणि क्लिअरिटी जी जोपासली जाते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेला मात्र 4 चांद त्यांच्याच माध्यमातून लगावले गेलेत. का इतक्या उंचावरती हे चॅनल आलंय. 3 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर ज्या चॅनलचे आहेत ते मात्र आपण पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रवींद्र. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 7. जिंकण्यासाठी गरज अजूनही आहे. 7 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. नियाज मॅजिकल स्पेल स्वीकारणार का? इथून मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील. दुहेरीचा परत एकदा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2 धावा मात्र नक्कीच समीकरण बदलवतील. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 6 धावसंख्या. असं वाटलं होतं सामना 4 षटकामध्ये 3 षटकामध्ये संपवेल वहाल संघ. कुठंतरी लवकर हा सामना संपवेल परंतु असं घडत नाहीये. घडतंय काय? नावा संघाचे गोलंदाज किमिया करतात, कमाल करतात, धमाल करतात आणि अचूक टप्पा भेदक मारा जी ओळख आहे नावा संघाची गोलंदाजी त्या गोलंदाजीवरती मात्र आतापर्यंत सपशेल यशस्वी राहिलेत ते मात्र नावा संघाचे गोलंदाज. चला शेवटचं षटक असेल लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं विनंती असेल सर्वांना. क्षेत्ररक्षण सजवा. चला फास्ट घ्या. परत जनरेटरची कॅपॅसिटी आपल्याला ओळखणं काल सारखं व्हायला नको अशी विनंती आहे. शेवटचे 6 चेंडू आहेत. न्हावे संघ बघा विनंती वारंवार करतोय. आम्हाला मान्य आहे की हा हाय व्होल्टेज मुकाबला आहे फायनल आहे परंतु कोणताही विलंब नको व्हायला अशी विनंती आहे.
चला स्पीडअप करा, वारंवार विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर हेमंत याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. हेमंत यानं मात्र जबाबदारी घेतली आहे. हेमंत याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. ही जबाबदारी जर हेमंत यांनी यशस्वीपणे पार केली तर मात्र पहिल्या ट्रॉफीवरती नाव कोरवलं जाईल नाव ऑफोर्टिव्हला संघाचं. तर मात्र नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती फटका सजवलाय मोठा. झेल खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि पहा काय झेल. कॅचेस विन द मॅचेस हे मात्र सूत्र आणि हे मात्र तंत्र ओळखलं गेलं नावा संघानं आणि तेच मात्र मैदानावरती आपण पाहतोय. आतापर्यंत यशस्वीरित्या त्यांनी कामगिरी केली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ या उक्तीप्रमाणे आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये ही लढत रंगत असताना आणि या मात्र कामगिरीवर चोख बजावली जाते ती नावे संघाच्या या क्षेत्ररक्षकांकडून. डीजे चॅम्बो नक्कीच आमच्या समेत आहेत डीजे आरू आणि डीजे परू. जिंकण्यासाठी 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज. 6 कंपल्सरी बनवायचे आहेत तर 6 धावसंख्या रोखायच्या आहेत. हेमंत बॅट्समन नेम मनोज मैदानामध्ये दाखल झालेत. फुल टॉस चेंडू, बॅटची कडा घेतली गेली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आलेत हर्षल आणि इथून मात्र 1 धाव मिळवली जाईल. समीकरण परत एकदा बदललं जाईल. समीकरण मात्र येईल 4 चेंडू 5 धावसंख्येची गरज. वाटलं होतं का हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेतील. वाटलं होतं का हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. 4 चेंडू निर्णायक विजय 5 धावांनी दूर. हीच तर खासियत राहिली खासदार चषक 2025 ची नक्कीच आणि तीच खासियत पाहायला मिळते मेगा फायनलच्या या लढतीमध्ये. हा चेंडू परत एकदा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तितक्याच वेगानं थ्रो ही आलाय परंतु 1 धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघ पोचलाय. तो टोटल आपण पाहतोय 31. 3 चेंडू निर्णायक विजय 4 धावांनी दूर. कोण बनेल चॅम्पियन नावा की वहाल हा पडलेला प्रश्न नक्कीच थोड्या वेळात दूर होईल. हा मात्र पाहतोय कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. नक्कीच थ्रो येईल तद्वर मात्र परत एकदा सिंगल. प्रत्येक चेंडूवरती प्रेशर वाढलं जाते. प्रत्येक चेंडूवरती चित्र बदललं जाते. प्रत्येक चेंडूवरती रंगत वाढली जाते. प्रत्येक चेंडू हा रोमहर्षक ठरलाय खऱ्या अर्थाने. या सामन्यामध्ये 2 चेंडू 3 धावेंची गरज. नावा की वहाल, वहाल की नावा. नक्कीच सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि या थंडगार मोसमामध्ये मात्र गरमाहट आणणार आणि ते नक्कीच डीजे जॅम्बो आमच्याकडे पाहतोय. चांबो 2 चेंडू 3 धावेंची गरज. रिव्हर्स स्वीपचा अवलंब दुधारी तलवार बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. आपण काय पाहतोय शेवटच्या क्षणामध्ये सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. सरळ बॅटनं 1 धाव जमा करण्यासाठी तुम्हाला झगडावं लागत होतं आणि या क्षणाला मात्र नक्कीच रिव्हर्स स्वीपचा अवलंब. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय रनआउट साठी. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट. वेळ लावतंय हे क्रिकेट सर्वांना. मग एखादी प्रियसी प्रियकराच्या प्रेमामध्ये वेडी होत असेल परंतु आम्ही मात्र लहानपणापासून हे 11 खेळाडू आणि 3 दांडकं आणि 1 चेंडू याच्या प्रेमामध्ये आहोत. याला क्रिकेट असं म्हणतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन्स गेम ऑफ मेंटल असं म्हटलं आता. एक वेगळाच गेम आहे. मेंटॅलिटी वेगळी वापरावी लागेल. इथून मात्र काय घडेल. नॉट आउट स्क्रीनवरती दाखवा. नॉट आउट आहे नावासंघ. हा फलंदाज नॉट आउट आहे. येस पॉपिंग क्रीज मध्ये आहे फलंदाज त्याच्यामुळे मात्र नॉट आउट केला जाईल.
क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स मेंटल गेम असं म्हटलं जातं. जेंटलमॅन 11 जेंटलमॅन इथं खेळताना पाहतात. एका ट्रॉफीसाठी खेळ चालू आहे आणि एका ट्रॉफीसाठी मात्र आता कोणता संघ असेल जो ही ट्रॉफी उचलेल. आणि नक्कीच राजकिरण सर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सेमी फायनल मध्ये असं वाटत होतं एकतर्फी मुकाबले होतील, फायनल मध्ये वाटत होतं एकतर्फी, परंतु रंगत वाढली गेली आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया या चेंडूचा. एक चेंडू निर्णायक विजय 3 धावांनी दूर. जोरदार टाळ्या होऊ द्या या चेंडूसाठी. परत एकदा रिव्हर्सिव्हचा अवलंब तर मात्र घडून गेलाय काय. सामना मात्र विजयाकडे झुकलाय तो नावा संघाच्या आणि इथून मात्र नक्कीच जल्लोष केला जाईल. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ उद्या मात्र चर्चा असेल ती नावा 40+ संघाची आणि नक्कीच उपविजेता राहिलाय तो वहाल संघ. लगेचच आपण नक्कीच प्रमुख प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळणारच आहोत. तत्पूर्वी मात्र दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि वहाल संघ तुम्हालाही शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. नक्कीच पुढे तुमचा चांगला खेळ होईल. काही चुका या घडल्या असतील तर नक्कीच त्या तुम्ही पुढे सुधाराल आणि आम्ही नक्कीच मी सुयोग कोहली तुम्ही या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिलीत. काही चुकलं असेल तर ते माफ करा आणि नक्कीच जे काही असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय क्रिकेट. चला विनंती असेल आयोजकांना आपण लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाऊया. मग ही स्पर्धा एका वेगळ्या ताकदीची झाली आणि नावे संघ जिंकला तर मोह संघाच्या चेहऱ्यावरती हसू आलं कारण ट्रॉफी मोठी मिळणार आता.